हॅलो गाईज, मी योगिता तुम्हा सर्वांचं योगिता स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे. आता आपण सोडवणार आहोत प्रॅक्टिस सेट 4.4. त्यामधला पहिला क्वेश्चन आहे, मार्केट व्हॅल्यू ऑफ अ शेअर इज ₹200 इफ द ब्रोकरेज रेट इज 0.3%, देन फाइंड द परचेस व्हॅल्यू ऑफ द शेअर. आपली MV किती आहे? 200. त्याच्यावरती ब्रोकरेज किती द्यायचा आहे? 0.3%. किती शेअर सांगितलेत? अ शेअर म्हणजे 1 आहे. म्हणजे मग आपल्याला डायरेक्ट 200वरती 0.3ने किती द्यावा लागेल ब्रोकरेज तो काढायचा आहे. नेहमीप्रमाणे पण लिहून घेतले, MV इज इक्वल टू ₹200, ब्रोकरेज इज इक्वल टू 0.3%. काढला. 0.3% डिवायडेड बाय 100 इंटू 200. काय करायचं आहे? 0.3ला 3 केलं तर 100च्या खाली पुन्हा परत 1 वाढवायचा आहे 0. आता काय झालं? 3/1000 इंटू 200. 200 1 जा 200, 200 5 जा 1000. आता 3/5 म्हणजे मग 5 1 जा 5, 3 लागणारच नाही. मग आपण पॉईंट घेतला म्हणजे 30 झाले. 6 5 जा 30 म्हणजे आन्सर आलं 0.6. म्हणजे मग आपण लिहिलं देअरफॉर ब्रोकरेज इज इक्वल टू 0.60 रुपीज लिहा किंवा 0.60 त्याच्या पुढे पैसे लिहा तरी पण चालेल. एकाच वेळी दोन्ही लिहू नका. हे लिहिलं तर हे लिहू नका, पण सहसा हे लिहायचीच प्रॅक्टिस करा. म्हणजे 60 पैसे त्याला ब्रोकरेज मिळणार आहे एका शेअर मागे. आता आपण सेकंड क्वेश्चन बघूया. अ शेअर इज सोल्ड फॉर the market value of ₹1000. Brokerage is paid at the rate of 0.1%. What is the amount received after the sale? सोल्ड केलेला आहे म्हणजे काय होईल? ब्रोकरेज जो आहे तो मायनस करून आपल्याला मिळणार आहे. किती आहे मार्केट व्हॅल्यू? ₹1000. किती शेअर सांगितले आहेत? शेअर काही त्यांनी आपल्याला सांगितलेले नाही आहेत. इथे काय म्हणलेलं आहे? अ शेअर म्हणजे 1 शेअर. ओके. आणि किती आहे ब्रोकरेजचा पॉईंट? 0.1%. बघूया कसं लिहिणार आहोत आपण. 0.1% इंटू 1000 म्हणजे 1 आणि 100मध्ये 1 0 प्लस केला. काय झालं? 1000 1 जा 1000, 1 1 जा 1 म्हणजे किती आला? ₹1 आलेला आहे. देअरफॉर ब्रोकरेज इज इक्वल टू ₹1. मग आता काय झालेलं आहे? आपल्याला सोल्ड प्राईस काढायची आहे. SP इज इक्वल टू MV मायनस ब्रोकरेज म्हणजे किती झाले? MV किती आहे? 1000 आहे. ब्रोकरेज आहे ₹1 म्हणजे SP आपली आलेली आहे इज इक्वल टू ₹999. आपली SP झालेली आहे 999. आता आपण 4.4 मधला क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 पाहिला. तो जर आपला क्वेश्चन आला तर तो 1 मार्कासाठी आपल्याला येईल किंवा आपण असं म्हणूया MCQsमध्ये येईल किंवा सॉल्वमध्ये येईल, पण 1 मार्कासाठी असेल. आपल्याला डायरेक्ट उत्तर लिहायचं आहे. काढून दाखवायची गरज नाही, एवढी सगळी प्रोसेस करायची गरज नाही. फक्त मेन मुद्दे लिहिले, डायरेक्ट आन्सर लिहिलं की आपलं काम झालं. आता क्वेश्चन नंबर 3 जो आहे तो कसा आहे? फिल इन द ब्लँक्स टाईप दिलेला आहे. बायसाठी B आहे, सेलसाठी S आहे. म्हणजे आपल्याला प्लस करायचं की मायनस करायचं आहे ते आपला, म्हणून त्यांनी बाय आणि सेल दिलेलं आहे आपल्याला. बघूया कसं आहे क्वेश्चन. नंबर ऑफ शेअर्स आहेत 100, MV आहे 45 म्हणजे टोटल व्हॅल्यू किती झाली?
4500. त्याच्यावरती ब्रोकरेज लागलेला आहे 0.2%. काढा 45 प्रमाणे 0.2%. आता आपल्याला कळलेलं आहे. आपण काय करतो आहोत, डायरेक्ट आपण सेकंड स्टेज म्हणजे आपण हे रफमध्ये करणार म्हणून 2/100 इंटू आणखीन एक 0 वाढवला इंटू 4500. 2 0 गेले, 1 1 2 2 45 2 90 आणि वरती एक 0 द्यायचा आहे म्हणजे किती होईल 0.9 सॉरी 0.9 45 90 आहे 90 आहे. असा गोंधळ होऊ शकतो आपला. 90 आहे ना, मी म्हटलं फक्त 9 आहे 90 आणि मग किती एक नंतर पॉईंट म्हणजे इथे म्हणजे ₹9 म्हणजे आपला ब्रोकरेज किती आहे एका नंबर ऑफ शेअर्स किती आहेत 100 शेअर्ससाठी ₹9 आहे. मग त्याच्यावरती आपल्याला CGST आहे 9%. कितीवरती CGST लावायची 9 रुपयावरती आपल्याला CGST लावायची. किती 9% आहे म्हणजे 9/100 इंटू 9 9 9 81 100 म्हणजे 2 नंतर 0 म्हणजे 1 2 पॉईंट म्हणजे 0.81 म्हणजे ₹0.81 म्हणजे 81 पैसे हा त्याच्यावरती CGST लागेल. पण कसा आहे तो 9% CGST आणि 9% SGST मी दोन्ही ठिकाणी पण काय लिहिणार आहोत 0.81 0.81 म्हणजे आता हे सगळे आपल्याला प्लस करायचे आहेत कारण बाय झालेलं आहे, आपण ते विकत घेतलेलं आहे. म्हणजे 4500 प्लस 9 प्लस 8.81 प्लस 0.81 आपला आन्सर आलेला आहे ₹4510.62. आपल्याला हवं असेल तर आपण आहे ना त्याला अंडरलाईन करून घेऊ म्हणजे आपल्याला सोपं पडेल करायला. 1 1 2 8 8 16 6 1 कॅरी फॉरवर्ड पॉईंट दिला 1 इथे कॅरी फॉरवर्ड झाला 1 + 0 1 1 9 10 झाले 0 1 कॅरी फॉरवर्ड झाला. इथे आपण तो 1 घेतला 0 + 1 10 लिहून घेतला पुढचे 45 ॲज इट इज म्हणजे आपला आन्सर आलेला आहे ₹4510.62. आता अशा प्रकारचा क्वेश्चन म्हणजे आपण समजूया हे एवढा एकच आपल्याला त्यांनी दिलेला आहे टेबल तर आपल्याला मार्क मिळतील 2 कारण आपण टोटल व्हॅल्यू काढली, आपण त्याच्यावरचं ब्रोकरेज काढलं, आपण त्याच्यावरती CGST काढला, टोटल व्हॅल्यू काढली. याला अर्धा मार्क, याला अर्धा मार्क, याला अर्धा मार्क, हा ॲज इट इज इथे कॉपी करायचा याला मार्क नाही आणि मग टोटल व्हॅल्यू काढली ह्याला अर्धा मार्क म्हणजे एकूण मिळून 2 मार्क. आपल्याला सहसा आलं तर टेबल अशा प्रकारचं आलं तर एकच क्वेश्चन विचारला जाईल आणि 2 मार्क दिले जातील. फार 2 मार्कांसाठी म्हणजे 2 क्वेश्चन्स त्याच्यामध्ये विचारले जाणार नाहीत, एकतर बायचा असेल किंवा एकतर सेलचा असेल. आता सेलचा तर कसं करायचं आहे किती सांगितले 75 नंबर ऑफ शेअर्स आहेत 200 MVA म्हणजे 200 × 75 आन्सर आलेला आहे 15,000. त्याच्यावरती ब्रोकरेज दिलेलं आहे 2%, आन्सर माझा आलेला आहे ₹30. त्याच्यावरती CGST लागलेलं आहे 9% म्हणजे 2.70, SGST पण 2.70. आता काय झालेलं आहे सेल केलेलं आहे म्हणजे आपला जेव्हा पैसे येतील तेव्हा ब्रोकरेज CGST त्याच्यामधून मायनस करून येणार आहे म्हणजे आपला 15,000मधून हे 30 + 2.70 2.70 हे प्लस करून मायनस करायचे आहेत म्हणजे याची सम करून मग 30 + 2 32.70 2.70 70 70 40 1 2 2 4 म्हणजे 5 म्हणजे आपल्याला किती मायनस करायचे आहेत 35.40. मग आपण 35.40 पैशाच्यामधून मायनस केले, इथे लिहून बघूया एकदा 35.40 मायनस केले
40 म्हणजे 60 राहिले 1 रुपीज झाला. हा झाले 36 झाले म्हणजे 4 झाले म्हणजे 40 झाले. 100मधून 40 गेले 60 राहिले. 1000मधून 100 गेले 900 राहिले. 15,000मधून 1000 मायनस केले 14 राहिले. म्हणजे आपला आन्सर आला 14,964.16. ही सुद्धा एक पद्धत आहे पटापट कॅल्क्युलेशन करायची. नियरेस्ट 10 नियरेस्ट 100 पकडत पुढे जायचं म्हणजे आपला आन्सर पटापटसुद्धा काढता येतं.